Hi, I'm a bride, and today is a big day for me. So I'm very excited today. आणि मी या दिवसाची खूपच वेट करत होती. साजन साजन बोल रही मोसे तुम ना छोड़ रही. पियुषला बघितल्यानंतर मला काय वाटलं की मला असं वाटतं ते खूप शांत आहे आणि एकदम सिम्पल आहे आणि माझं त्यांच्यासोबत जमणार नाही कारण मी खूप एकदम चुलबुली पर्सनॅलिटी आहे. बट नंतर 3 मंथमध्ये मला असं रिअलाईज झालं की तर माझ्यापेक्षाही चुलबुल आहे कारण इरिटेट व्हायला नको आणि आम्ही दोघं खूप एन्जॉय करणार आहे असं वाटतंय. टॉम अँड जेरीसारखे भांडणंही होतात पण त्यामध्ये नंतर सॉर्ट आउट पण होते की आपण हे करूयात, मग नंतर एकदम प्रॉपर डिस्कशन पण होते. तर ते खूप छान वाटतंय. ओ सैया ठहर जाओ ना बल मामा चाहतो निहार. ओ सैया ठहर जाओ ना बल मामा मोहे तो निखार. असं वाटतंय आजपर्यंत आईबाबांना जास्त मी त्रास तर नाही दिला. लग्नाची प्रिपरेशन केली, मला असं हवं आहे तसं हवं आहे. त्या प्रिपरेशनमध्ये मी माझ्या बाबांना खूप त्रास दिला असं वाटतंय मला. आणि पण त्यांनी ॲट लास्ट माझ्याच मताने गेलाय, मलाच विचारून करताय. मेन्यू डिसाईड असो, डेकोरेशन असो, जसं मला वाटतंय सगळं तसंच होत आहे. अँड आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू. तेरे आने से सजा है आंगन दिल का मेरा. साथ मेरे तू रहे जो नैनों में ख्वाब सा. तू ही दरिया मेरा तू ही किनारा साथिया. आम्ही शॉपिंगला गेलो होतो तेव्हा हीच साडी बघितली होती तिच्यासाठी आणि मग मला पूर्ण कॉन्फिडन्स होता की या साडीमध्ये दिसायला दोघं एकदम भारी आहेत. आता जेव्हा तिला प्रत्यक्षात बघितलं एकदम असं पाहतच राहावं वाटत होतं की कोण आहे ही असं. खूप छान आणि खूप सुंदर दिसत होती आणि जेव्हा बघितल्यावरती हसली तेव्हा है ये इश्क का रंग जो मुझ में समाया. तू ही मेरा जहां तुझको ख्वाबों में बसाया. लागी तुझसे लगन है और दिया है करीब तेरे रहना में. त्या दिवसाची एंगेजमेंट असल्यापासून खूप वाट बघितली होती की कसं होईल काय होईल, सगळ्या अरेंजमेंट्स कशा होतील. सगळ्याचे खूप उत्सुक होते आणि त्याचबद्दल त्याचसोबत क्युरियस पण होते, कॉशियस पण होते. आणि आता जो दिवस आला आहे तर आता मला फक्त हा टाईम लक्षात ठेवायचा आयुष्यभर. आणि कुठलीच काय कसं होईल ते अरेंजमेंट कुठल्या हे रीतिरिवाज व्यवस्थित होतील की हे सगळं साईडला ठेवून मला फक्त हा मुवमेंट एन्जॉय करायचा.